नमस्कार. आजच्या या धावपळीच्या जागतिक जीवनात अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की नाही, की आपण आपल्या मुळांशी, आपल्या परंपरेशी नेमकं कसं जोडलेलं राहावं? हो, आणि अनेक जण तसा प्रयत्नही करतात, पण नक्की काय करावं हेच कळत नाही. अगदी. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधताना ना, कुळधर्म आणि कुळाचार या दोन संकल्पना समोर येतात. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही अंश आहेत आणि त्यांनी या विषयावर खूप छान प्रकाश टाकला आहे. तर आज आपण केवळ या शब्दांचे अर्थच नाही, तर त्यांचं आपल्या आयुष्यात काय स्थान असू शकतं हे समजून घेणार आहोत. आणि हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे. कारण धर्म म्हटलं की लोकांना फक्त पूजा अर्चा किंवा कर्मकांड आठवतं. बरोबर. पण विद्यानंद यांच्या लेखनानुसार धर्म ही एक संपूर्ण जीवनपद्धती आहे. आणि कुळधर्म कुळाचार हे त्या जीवनपद्धतीचे दोन अत्यंत महत्वाचे आधारस्तंभ आहेत. जे एका कुटुंबाला, एका समाजाला एकत्र बांधून ठेवतात. अगदी पिढ्यानपिढ्या. चला तर मग यावरच सविस्तर बोलूया. सुरुवात कुळधर्म या शब्दापासून करू. आपण अनेकदा ऐकतो हा शब्द, पण या लेखनाच्या आधारे कुळधर्म म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या खूपच व्यापक आणि रंजक आहे. विद्यानंद यांच्या मते कुळधर्म म्हणजे केवळ काही नियम नाहीत. अच्छा. तर ते आहे एखाद्या विशिष्ट कुळाने पिढ्यानपुढ्या जपलेलं एक आध्यात्मिक ओळखपत्र. आध्यात्मिक ओळखपत्र. अरे वा. हो. यात त्या कुळाची श्रद्धा, त्यांची कर्तव्य आणि त्यांच्या परंपरा या सगळ्यांचा समावेश असतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा काही सर्वांसाठी एकच नियम नाही. म्हणजे तो प्रत्येक कुळासाठी वेगळा असतो. अगदी खास आणि वैयक्तिक. ठीक आहे. आध्यात्मिक ओळखपत्र ही संकल्पना खूप छान आहे, पण हे थोडं अमूर्त वाटतंय. म्हणजे प्रत्यक्ष जीवनात याचे घटक कोणते? यात नेमकं काय काय येतं? नक्कीच. या ओळखपत्राचे काही ठोस पैलू आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कुलदेवत किंवा कुलदेवी. कुलदेवत. हो. प्रत्येक कुळाचं एक आराध्य दैवत असतं, जे त्या कुळाचं रक्षण करतं अशी श्रद्धा असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात बघा ना, अनेकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. किंवा तुळजापूरची भवानी माता. बरोबर. मग त्या देवताची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. वर्षातून एकदा दर्शनाला जाण्याची परंपरा असते. घरी गोंधळ घालणं, भंडारा उधळणं. या सगळ्या गोष्टी कुळधर्माचा भाग झाल्या. हो. अच्छा. म्हणजे कुलदैवताची उपासना हा कुळधर्माचा गाभा झाला. याशिवाय आणखी काय येते यात? हो. याशिवाय येतात त्या कुळाने पाळायची विशिष्ट व्रते आणि उत्सव. काही कुटुंबांमध्ये विशिष्ट तिथीला उपवास करण्याची पद्धत असते किंवा काही सण इतरांपेक्षा जास्त महत्वाचे मानले जातात. आणि ते मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अगदी. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे जन्म, विवाह यांसारख्या 16 संस्कारांच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या खास रीती. अच्छा. काही कुळांमध्ये लग्नात मामाची भूमिका खूप महत्वाची असते, तर काही ठिकाणी ती आत्याची असते. हे जे सूक्ष्म फरक आहेत ना, तेच त्या कुळाचा धर्म ठरवतात. बरोबर. म्हणूनच विद्यानंद याला केवळ बाह्य आचार न मानता त्या कुळाच्या आध्यात्मिक ओळखीचं प्रतीक असं म्हणतात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे हा धर्म फक्त देवाची पूजा करण्यापुरता नाही, तर तो एका कुळाला सामाजिक आणि कौटुंबिक ओळख देतो. हो ना. पण या लेखनात असंही म्हटलंय की मनुष्याने वैयक्तिक धर्माबरोबरच कुळधर्माचं पालन करणं आवश्यक आहे. यामागे काय विचार आहे? केवळ परंपरा आहे म्हणून ती पाळायची का? नाही. यामागे खूप खोल विचार आहे. विद्यानंद स्पष्ट करतात की कुळधर्माचं पालन म्हणजे एक प्रकारे आपल्या पूर्वजांनी केलेल्या तपश्चर्येचा आणि साधनेचा सन्मान करणं. त्यांनी जे आध्यात्मिक धन कमावलं आहे तो वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. एक प्रकारे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा मार्ग आहे. अच्छा. तुम्ही जेव्हा कुलदेवताची पूजा करता तेव्हा तुम्ही केवळ एक मूर्ती पूजत नाहीत, तर तुमच्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी ज्या श्रद्धेने त्या देवताची उपासना केली आहे त्या सामूहिक श्रद्धेशी तुम्ही स्वतःला जोडता. बरोबर. म्हणजे हा केवळ परंपरेचा भाग नाही, तर आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याचा एक सशक्त मार्ग आहे. अगदी. ठीक आहे. म्हणजे कुळधर्म ही एक श्रद्धा आणि परंपरेची चौकट आहे, एक कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहे. मग जर ही एक चौकट असेल तर कुळाचार यापेक्षा वेगळा कसा आहे? या दोन शब्दांमध्ये नेमका काय फरक आहे? तुम्ही खूप छान मुद्दा मांडला. या दोन्हींना जोडणारा एक महत्वाचा धागा आहे. याला समजून घेण्यासाठी एक सोपी उपमा वापरता येईल. सांगा. समजा सनातन धर्म हे आपल्या देशाचा संविधान आहे, तर कुळधर्म म्हणजे प्रत्येक राज्याचे स्वतःचे कायदे. आणि मग कुळाचार? आणि कुळाचार म्हणजे ते कायदे दैनंदिन जीवनात लागू करण्यासाठी बनवलेले नियम. म्हणजे एक प्रकारच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. वाह, ही उपमा उत्तम आहे. म्हणजे कुळाचार
हा कुळधर्माचा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन झाला. अगदी बरोबर. विद्यानंदांच्या लेखनात कुळाचाराला धर्माचा व्यवहार्य भाग असं म्हटलं आहे. कुळधर्म ही संकल्पना आहे, तर कुळाचार हे त्याचं प्रत्यक्ष आचरण आहे. अच्छा. यात रोजच्या आणि प्रसंगानुसार पाळल्या जाणाऱ्या गोष्टी येतात. उदाहरणार्थ, घरात नवीन बाळ जन्माला आलं तर त्याचं नाव कसं ठेवायचं, मुंज कशी करायची. लग्नात रुखवताची मांडणी कशी असावी. हो, किंवा घरात एखाद्याचं निधन झाल्यावर श्राद्धाचे नियम काय असावेत, हे सगळं कुळाचारात येतं. आणि यात फक्त मोठ्या सोहळ्यांचाच समावेश आहे की रोजच्या जीवनातील गोष्टींचाही. नाही, यात रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टीही येतात. जसं की घरात संध्याकाळी दिवा लावणं, जेवणाआधी देवाला नैवेद्य दाखवणं. अच्छा. इतकंच नाही तर आहार-विहाराचे संकेत सुद्धा. म्हणजे काही कुटुंबांमध्ये विशिष्ट दिवशी मांसाहार वर्ज्य असतो, किंवा जेवणाची सुरुवात आणि शेवट कसा करावा याचेही काही संकेत असतात. हे सगळे नियम म्हणजे कुळाचार. इथेच एक महत्वाचा सिद्धांत सांगितलाय. आचार शुद्ध असेल तर विचारही शुद्ध राहतात. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या काळात हे कितपत लागू होता? म्हणजे केवळ काही बाह्य नियम पाळल्याने खरंच आंतरिक शुद्धता येते का? यावर लेखनात काही अधिक माहिती आहे? हो, आणि हा या लेखनाचा गाभा आहे. विद्यानंद हे स्पष्ट करतात की हा काही जादूचा खेळ नाहीये. की नियम पाळले आणि विचार लगेच शुद्ध झाले. बरोबर. त्यामागचं मानसशास्त्र समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांच्या मते जेव्हा आपण रोजच्या जीवनात काही गोष्टी सातत्याने आणि शिस्तीने करतो, तेव्हा आपल्या मनाला एक प्रकारची सवय लागते. एक लय लागते. अगदी. आपलं मन आणि शरीर एका लयीत काम करू लागतं. ही बाह्य शिस्त हळूहळू आंतरिक शिस्तीत बदलते. जसे रोज व्यायाम केल्याने शरीर सुदृढ होतं, तसंच रोज चांगला आचार पाळल्याने विचारांना एक सकारात्मक दिशा मिळते. म्हणजे बाह्य वर्तनाचा थेट परिणाम आपल्या आंतरिक स्थितीवर होतो. हो, हाच विचार ह्यामागे आहे. म्हणून कुळाचाराचा मुख्य उद्देश व्यक्तीला एक शिस्तबद्ध, सातत्यपूर्ण आणि संस्कारशील जीवन जगण्याची प्रेरणा देणं हा आहे. म्हणजे हे फक्त नियम नाहीत, तर एक प्रकारचं माइंडफुलनेस ट्रेनिंग आहे, जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलं आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण कुळधर्म म्हणजे काय आणि कुळाचार म्हणजे काय हे समजून घेतलं. पण ह्या दोन्ही गोष्टी इतक्या महत्वाच्या का मानल्या जातात? यांचं अंतिम ध्येय काय आहे? याचं उत्तर देताना विद्यानंद याला केवळ धार्मिक बंधन म्हणत नाहीत, तर ते याला संस्कृतीचे रक्षण करणारे आधारस्तंभ अशी उपमा देतात. संस्कृतीचे रक्षण करणारे आधारस्तंभ. हो. विचार करा, आजच्या जगात जग किती वेगाने बदलत आहे. आपण नवीन गोष्टी स्वीकारतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो. हे आवश्यकही आहे. पण ह्या बदलाच्या प्रवाहात आपली मूळ ओळख, आपली संस्कृती वाहून जाता कामा नये. अगदी. कुळाचार आपल्याला त्या मुळांशी घट्ट धरून ठेवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपण कुठून आलो आहोत. त्यामुळे बदल स्वीकारतानाही आपली नाळ परंपरेशी तुटत नाही. मला तुमचा मुद्दा कळला. संस्कृतीचं जतन करणं महत्वाचं आहे. पण इथे एक धोका नाही का, की परंपरेच्या नावाखाली काही चुकीच्या किंवा कालबाह्य गोष्टीही पाळल्या जाऊ शकतात? बरोबर. यातनं एक प्रकारची कठोरता किंवा कर्मटपणा येऊ शकतो. अगदी बरोबर. आणि याच धोक्याची जाणीव लेखकालाही आहे. म्हणूनच ते एक अत्यंत महत्वाचा इशारा देतात. कोणता? ते म्हणतात की हे पालन अंधश्रद्धेने नव्हे, तर विवेकपूर्ण श्रद्धेनं केलं पाहिजे. हा फरक खूप महत्वाचा आहे. अंधश्रद्धा आणि विवेकपूर्ण श्रद्धा. हो, अंधश्रद्धा म्हणजे हे असंच चालत आलंय म्हणून आपणही तेच करायचं असा विचार. तर विवेकपूर्ण श्रद्धा म्हणजे हे का चालत आलंय, यामागे काय विचार होता आणि आजच्या काळात त्याचा काय अर्थ आहे, हे समजून घेऊन त्याचं पालन करणं. म्हणजे परंपरेला प्रश्न विचारायला, तिला तपासून पाहायला हरकत नाही. अजिबात नाही. उलट ते आवश्यकच आहे. विद्यानंदांच्या मांडणीनुसार जी परंपरा विवेकाच्या कसोटीवर टिकत नाही, ती बदलण्याचा किंवा सोडून देण्याचा अधिकार प्रत्येक पिढीला आहे. अच्छा. पण जी परंपरा आपल्याला एक चांगलं, शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते, तिचं जतन करायला हवं. हाच विवेक या विचाराला अधिक संतुलित आणि आधुनिक बनवतो. पण इथे एक व्यावहारिक अडचणी येते. समजा एखाद्याच्या वैयक्तिक श्रद्धा, त्याचा स्वधर्म, हा त्याच्या कुळधर्माशी जुळत नसेल तर? उदाहरणार्थ, एखाद्याला वाटत असेल की त्याच्या कुळातील काही परंपरा स्त्री-पुरुष समानतेच्या विरोधात आहेत. अशा वेळी त्याने काय करावं? या संघर्षावर काही भाष्य आहे का? थेट या संघर्षावर नसलं तरी विवेकपूर्ण श्रद्धेचा जो उल्लेख आहे ना, त्यातच याचं उत्तर दडलंय.
कसं? धर्मशास्त्रानुसार स्वधर्म म्हणजेच व्यक्तीचा स्वतःचा नैतिक आणि आध्यात्मिक मार्ग हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. पण कुळधर्माकडे पूर्णपणे पाठ फिरवण्याऐवजी त्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करणं हा एक मार्ग असू शकतो. म्हणजे परंपरेशी संवाद साधणं? हो, त्यातल्या चांगल्या गोष्टी टिकवून कालबाह्य गोष्टींबद्दल घरातल्यांशी बोलणं हा विवेकी मार्ग झाला. परंपरेला नाकारणं सोपं आहे, पण तिला समजून घेऊन सुधारणं हे जास्त मोठं काम आहे, की नाही? बरोबर. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? जेव्हा सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत सदाचार आणि कुळ परंपरा या सगळ्याचा मेळ साधला जातो तेव्हा काय होतं? तेव्हा जीवन अधिक संतुलित, सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनतं असं या लेखनाचं सार आहे. हे केवळ भूतकाळात अडकून राहणं नाही. तर भूतकाळातील शहाणपण आणि अनुभव घेऊन वर्तमानाला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. अगदी. या परंपरा आपल्याला भूतकाळाशी जोडतात, वर्तमानाला शिस्त देतात आणि भविष्यासाठी संस्कारांची पायाभरणी करतात. तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील या भागाचा आढावा घेतल्यावर असं लक्षात येतं की कुळधर्म आणि कुळाचार हे केवळ जुने नियम नाहीयेत, तर ते आपल्या सांस्कृतिक ओळखीचे मूक पण सशक्त प्रतीक आहेत. हो. ते आपल्याला सांगतात की आपण एका मोठ्या प्रवाहाचा भाग आहोत, एकटं बेट नाही. हो, आणि याचा समारोप खूप सुंदर पद्धतीने केला आहे. या परंपरांचं पालन करणं हे केवळ एक कर्तव्य नाही, तर ती एक पवित्र साधना आहे, असं धर्मशास्त्र मानतं. पवित्र साधना. हो, कारण या साधनेतून आपण केवळ स्वतःलाच नाही, तर आपल्या संपूर्ण कुळाला आणि संस्कृतीला समृद्ध करत असतो. माहितीये, या संपूर्ण चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय, जो आपल्या श्रोत्यांसाठीही महत्वाचा ठरू शकतो. कोणता? आपण विवेकपूर्ण श्रद्धेवर खूप जोर दिला, पण आजच्या जगात जिथे अनेक कुटुंबांच्या कित्येक पिढ्या स्थलांतरित झाल्या आहेत, तिथे आपल्या परंपरांमागील विवेकपूर्ण आधार किंवा त्यामागचं मूळ कारण शोधणं हेच एक मोठं आव्हान आहे. बरोबर. अशावेळी एखाद्या व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या परंपरांमागील तो विवेक शोधण्याचा प्रयत्न कसा करावा आणि ते आकलन झाल्यानंतर आजच्या जीवनात त्याचं स्थान काय असावं, हा एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.